तर आज मी तुम्हाला मस्तपैकी टिफिनसाठी अगदी सोप्या पद्धतीने एकदम भारी अशी तिखट चटपटीत आणि कडू न लागणारी अशी ही कारल्याची भाजी करून दाखवणार आहे। इकडे बघू शकता इतकी छान चवदार टेस्टी आणि अजिबात कडू न लागणारी ही कारल्याची भाजी तुम्ही टिफिनसाठी खूप कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये बनवू शकता। तर चला बघूया आपण टिफिनसाठी लागणारी ही सोप्या पद्धतीची कारल्याची भाजी। तर इकडे मी 3 मोठ्या साईजचे कारले घेऊन आलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण याला काय करायचं, कट करायचं, जरा मागचा पुढचा असा भाग काढून घ्यायचा। तर टिफिनसाठी ना खूप छान रेसिपी आहे, खूप कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने तुम्ही ही भाजी सकाळच्या घाईमध्ये सुद्धा बनवू शकता। आता मी हे देठ काढून घेतलेत मागचे पुढचे। आता आपण काय करायचं, एक मोठा प्लेट घेते, याच्यामध्ये काय बसणार नाही, तर दुसरं एक मोठं प्लेट घेतलं आहे। याच्यामध्ये आपण ह्या कारल्याचे 2 भाग करायचे आणि याला असं मधून कट करायचं, कारण ही कारल्याची जी बी आहे ना ही मला काढायची। आता कारले घेता वेळेस काय म्हणजे लक्षात येत नाही माझ्या, तर त्यामुळे हे जरा पिकल्याला निघले, पण काही हरकत नाही आहे, कारल्याचं पौष्टिक तत्व तसंच असतं, त्यामुळं बीचा काही ऑप्शन नाही आहे आणि आपल्याला ही बी नको पण आहे, त्यामुळं आपण ही बी सगळी काढून घ्यायचं आहे। कारल्यामध्ये खूप गुणधर्म आहेत, नक्की कारलं आवर्जून खा, सगळेजण खातात, पण जर नसेल आवडत तर नक्की अशा पद्धतीने बनवून खा, खूप भारी लागते। कडू तर अजिबातच लागणार नाही, बरेच लोक कडू लागतात त्यामुळं कारले खात नाहीत, पण कारले खूप चांगले असतात। ह्या ब्या सगळ्या काढून घ्यायच्या, असं चमच्याच्या साहित्याने सगळं पोकळ करून टाकायचं, कारण आपल्याला ही भाजी अशी सिंपल बनवायची। हे बघा सगळं काढून घेतलेलं आहेत। आता आपल्याला ह्याला कटिंग करायची। आता इकडे मी असे उभे काप करते, तुम्ही गोल कटिंग करू शकता, चौकन कटिंग करू शकता, तर मी हे जरा पातळ काप करते, हे असे उभे उभे मस्त वाटते, अशी भाजी दिसायला छान वाटते। ह्याची सुद्धा 2 कट करते, कारण ही खूप मोठी एक पाकळी आहे। हे बघा असे 2 भाग करायचे मीडियम साईजचे। कारलं छोटं असेल ते एक सुद्धा भाग याचा होऊ शकतो, हे मोठा साईजचं कारलं आहे म्हणून याचे 2 भाग करायचे एका लाईनीचे। हे असे मधोमध जरा हलक्या हाताने कटिंग करून घ्यायचे, जसं पण तुम्हाला आवडतील त्या आकाराची कटिंग करा। 2 भाग केला तर सगळे कारले मी असे सेम प्रोसेसने कटिंग करून घेते। हे असे सगळे कारले आता मी कटिंग करून घेते, मस्त असे थोडेसे जाडसर करायचे, अगदीच पातळ नाही बनवायचे काप, हे असे जाडसर ठेवायचे। तर सगळे इकडे मी करून घेतले आहे कटिंग, पाहू शकता किती सुंदर अशी छान कटिंग झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं, एका बाउलमध्ये भांड्यामध्ये हे सगळे कापलेले जे कारले आहेत ना हे सगळे टाकून घ्यायचे आणि कारल्याला एक छान चव येते, भाजीला चव येते, तर त्यासाठी ना आपण याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, जास्त टाकू नका कारण भाजीमध्ये पण टाकायला लागतं। तर इकडे मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आहे, कोटिंग थोडीशी कारल्याला, म्हणजे काय होते आणि कडूपणा कमी होतो। याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळदसुद्धा टाकली। आता हळद मीठ आपल्याला भाजीमध्ये पण वापरायचं आहे, त्यामुळे इकडे जरा जपून टाका आणि ह्याला चांगलं चोळून घ्यायचं, छानपैकी असं चोळून घ्या हळद मीठ। हे असं केल्यामुळं काय होतं, चव तर अप्रतिम येते आणि दुसरी गोष्ट ह्या मिठाच्या पाण्यामध्ये ना हे कारल्याचा कडूपणा निघून जातो। हे बघू शकता आता मस्त चोळून घेतलेत, हात लगेच ओले झालेत माझे, म्हणजे मिठाला कसं पाणी सुटतं। आता याला 10 मिनटं वेळ द्यायचा, 10 मिनटं झाले की आपण चेक करायचं। बघू शकता इकडे मस्त कारल्याला मिठाचं पाणी हळदीचं पाणी हे निघलेलं आहे, बघू शकता। जास्त काही निघलं नाही कारण आपण काही जास्त कारले वापरलेले नाही आहेत आणि मीठसुद्धा जास्त नाही वापरलं। हे बघा ते सगळं निथळून घेते आणि कारले असे स्वच्छ काढून घेते, एका प्लेटमध्ये काढून घेते। खूप छान चवदार भाजी होती। असं सुरुवातीला करायचं, कारल्याला असं साईडला ठेवूया आणि कढईकडे आपण जाऊया। तर कढईमध्ये तेल तापत ठेवलंय, इकडे 1 चमचा जिरे टाकायचं। आपल्याला इथं अद्रक लसूण वगैरे काहीच वापरायचं नाही, पण जर टाकायचंच असेल तर टाकू शकता थोडंसं, पण आवश्यकता नाही आहे अद्रक लसूणची। इकडे मी जिरे टाकलेत, जिरे मात्र टाका आणि इथं बारीक चिरलेला कांदा वापरते। टिफिनसाठी खूप छान भाजी आहे, करून बघा, खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही भाजी दाखवली। आता हे कांदे जिऱ्यासोबत परतून घ्यायचं, टमाटरसुद्धा वापरायचे पण ते नंतर पुढच्या स्टेपला। आता सध्या आपण हे कांदा आणि जिरं ना चांगलं परतून घेऊया। तर कारल्याचे खूप सारे प्रकार आहेत, माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील। भरलेलं कारलं आहे, कारल्याचे काप केलेले आहेत, फ्राय म्हणजे असं मसाला लावून कारलंसुद्धा केलेलं आहे, ते पण तुम्ही बघू शकता चॅनलवर। तर हे बघा चांगलं गोल्डन ब्राऊन असा थोडासा रंग चेंज झाला की आपण ह्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकूया।
इकडे मी 1-1.5 चमचा लाल तिखट टाकते. आता ही टिफिनची भाजी असल्यामुळे थोडीच असते, त्यामुळे सगळं साहित्य थोडं टाकायचं. तर 1.5 चमचा मसाला, 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद. कारण आपण कारल्याला हळद चोळून घेतलेले आहे, त्यामुळं अगदी पिवळं नको व्हायला कारलं, त्यामुळं थोडीशी हळद इकडे टाकायची. आता हे सगळं मसाले कांद्या आणि जिऱ्यासोबत तेलामध्ये गॅस स्लो करून फ्राय करायचं आणि मग हे आपले हळद मिठामध्ये छानपैकी कोटिंग झालेले कारले ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. अप्रतिम भाजी लागते. तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा करून बघा, खूप आवडीने खातात. हे आता बघा किती मस्त मिक्स झालेलं आहे, सगळ्या मसाल्याची कोटिंग लागली आणि ऑलरेडी कारल्याला हळद मीठ असल्यामुळं चव येते. आता हे एक बारीक चिरलेलं टमाटर मी इथे घेतलं आहे, हे वरून टाकायचं. काय होतं, याचा जो आंबूसपणा असतो ना, त्यानेसुद्धा कडवटपणा कमी होतो असं वरून टाकल्यावर, त्यामुळं नंतरून टाका. थोडंसं 2 चमचे शेंगदाणे लसणाचा कूट टाका. इकडे मी थोडासा कूट करून घेतला आहे उखळमध्ये, तो याच्यामध्ये 2 चमचे टाकले शेंगदाण्याचा. शेंगदाणे आणि 2-4 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात, खूप छान चव येते. आणि मग ऑप्शन आहे, नाही टाकलं तरी सिंपल ही भाजी तयार होते. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं एक सिक्रेट, ते म्हणजे थोडंसं साखर टाकायची. इथं चवीनुसार थोडीशी मीठ टाकून घेतलं, कारण मीठ टाकलेलं आहे आपण, भाजीला कडवटपणा येऊ नये म्हणून याच्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट वस्तू टाकायची, ते म्हणजे याच्यामध्ये टाकायचं आपल्याला अर्धा चमचा साखर. अर्धा चमचा साखर किंवा त्याच्यापेक्षाही कमी टाकू शकता. हे साखर नाशी थोडीशी अर्धी भाजी शिजली ना मग टाकायची. आता मी एक वाफ दिलेली आहे भाजीला, पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये मी ह्या स्टेजवर ही अर्धा चमचा साखर टाकते. अप्रतिम चव येते भाजीला, मस्त वाटते खाता वेळेस. नक्की करून बघा अशा पद्धतीने. तर ह्याच्यामध्ये साखर टाकल्याने याच्यामध्ये ह्याने काय होतं, कडूपणा पूर्णपणे कवर होऊन जातो, बॅलन्स करतो कडूपणाला साखर. किंवा थोडासा चिमूटभर गूळ जरी टाकला तरी छान आहे. तर मी नेहमी कारल्याच्या भाजीमध्ये थोडीशी तरी साखर टाकते. हे बघा मस्त झालेले आहे, मिक्स केलेलं आहे. आणि विचार करू शकता आपली ही भाजी किती सुंदर झालेली आहे खाण्यासाठी. तेल सुटलं आहे आणि कारले पडलेले आहेत नरम सॉफ्ट. अगदीच गाळ करायचे नाही, थोडासा त्याच्यामध्ये ना कच्चापणा वाटला पाहिजे, म्हणजे कसं त्याचं पौष्टिक तत्व ना चांगलं राहतं. अगदीच गाळ नाही करायचे. हे बघा मस्त फोडी फोडी अशा छान झालेल्या आहेत नरम. तर ही आपली परफेक्ट झालेली आहे कारल्याची भाजी टिफिनसाठी. तर थोडीशी वाफ देते, गॅस बंद करायचा. हे बघा आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण बघूया ही आपली कारल्याची चमचमीत झणझणीत अशी ही अजिबात कडू न लागणारी ही कारल्याची चवदार टेस्टी आणि विशेष म्हणजे हेल्दी भाजी. तर आता आपण ह्याला लगेच एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर ह्या प्लेटमध्ये मी काढून घेतली आहे गरमागरम कारल्याची भाजी. झणझणीत तिखट चटपटीत, थोडासा स्वीटनेसपणा आहे याच्यामध्ये साखर टाकल्यामुळं, खूप भारी लागते. तर हे बघा किती मस्त वाटते कारल्याची भाजी. अशी भाजी जर तुम्ही टिफिनला नेताना सकाळी, तर दुपारच्या वेळेस ज्यावेळेस पण तुमचा लंच टाईम असेल ना, त्यावेळेस तुम्ही एवढा आवडीने खाता ही भाजी आणि एकदम मन तृप्त होऊन जाईल, इतकी भारी लागते भाजी. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही सिंपल कारल्याची भाजी? अशा पद्धतीने करून बघा तुम्ही. नेहमी ह्याच पद्धतीने करताना एवढी तरी खात्री आहे, कारण मला तर खूप आवडते, घरातसुद्धा सगळेजण आवडीने खातात. तर तुम्ही पण ट्राय करा, सर्वजण आवडीने खातील. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा.